नमस्कार. महाराष्ट्र न्यूज चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. लेकीच्या सासरवाडीत अपमान सहन करणाऱ्या शिक्षक बापाच्या मुलीला 25 लाख रुपये मिळवून दिले. कोर्ट डायरी. आयुष्यभर सरळमार्गी जीवन जगत रिटायरमेंटचे सगळे पैसे खर्च करून मुलीचे लग्न मोठ्या थाटामाटात आयटी इंजिनियरशी लावून दिले. लग्नानंतर काही दिवस सुरळीत गेले, परंतु सासरवाडीच्या लोकांच्या अपेक्षा वाढत गेल्या. जावयाला हिंजवडी भागात फ्लॅट घेऊन द्यावा म्हणून मुलीचा छळ करून दर 15 दिवसांना त्या मुलीला माहेरी पाठवण्यास सुरुवात केली. हतबल झालेला बाप 4-8 दिवसांनी मुलीला घेऊन परत सासरवाडीला यायचा, तिच्या सुखी संसारासाठी हात जोडायचा, अपमान सहन करायचा. अशातच ती गरोदर राहिली आणि तिला मुलगी झाली. उच्चशिक्षित सासरवाडीच्या लोकांनी पहिली मुलगी झाली म्हणून पुन्हा छळ सुरू केला आणि एके दिवशी सासरच्या लोकांनी रात्रीचे 12 वाजता बेदम मारहाण सुरू केल्याने जीवाच्या भीतीपोटी तिने त्या लहान बाळाला उचलले आणि घर सोडले. वडिलांना त्रास नको म्हणून आत्महत्याच्या विचारात असलेल्या त्या सासूरवाशील मुलीला नशिबाने चांगला रिक्षावाला भेटला. तिची परिस्थिती जाणून तिच्या माहेरी सोडले. ज्या शिक्षकांनी कधी पोलीस स्टेशनची पायरी चढली नाही तिथेही लेकीसाठी उंबरठे झिजवले. परंतु पोलिसांनी नवरा बायकोची भांडणे आहेत, फॅमिली कोर्टात जावा असा तकलादू सल्ला दिला. हतबल झालेला बाप पोटच्या लेकीला आणि नातीला न्याय मिळवून देण्यासाठी शेवटचा पर्याय म्हणून माझ्या ऑफिसला लेकीला घेऊन आले. पैशाने दुनिया विकत घेऊ म्हणणारा माजलेल्या जावयावर आणि सासू सासऱ्यांवर अभ्यास करून 2 फौजदारी खटले आणि एक पोटगीचा दावा कोर्टामध्ये ठोकला. कोर्टाच्या चक्रा सुरू झाल्यावर नेमके काय होते ही चांगली अक्कल त्यांना दिली. कोर्टामध्ये थोडा वेळ लागतो, परंतु न्याय हा होतोच. लग्नाच्या खर्चासहित 25 लाख रुपये त्या मुलीला मिळवून दिले. लेकीच्या काळजीपोटी दमलेल्या तिच्या बाबाला न्याय मिळवून दिला. रागाच्या भरात त्या मुलीने बाळासहित त्या रात्री टोकाचे पाऊल उचलले असते तर काय घडले असते. महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला टच करा. जाहिरातीसाठी संपर्क करा.